नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञान पाठ क्रमांक 13 ध्वनी या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। प्रश्न 1, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। प्रश्न, ध्वनीचे प्रसारण टिंबटिंब मधून होत नाही। उत्तर, निर्वात पोकळी। प्रश्न, ध्वनी प्रदूषण ही एक टिंबटिंब आहे। उत्तर, सामाजिक समस्या। प्रश्न, कानाला नकोशा वाटणाऱ्या आवाजाला टिंबटिंब म्हणतात। उत्तर, गोंगाट। प्रश्न, गोंगाटाचा टिंबटिंबवर वाईट परिणाम होतो। उत्तर, मनावर। प्रश्न 2, काय करावे बरे? मोटरसायकलचा सायलेन्सर बिघडला असेल तर टिंबटिंब। बिघडलेला सायलेन्सर ताबडतोब दुरुस्त करून घ्यावा। जोपर्यंत तो ठीक होत नाही तोपर्यंत मोटरसायकल चालवू नये। प्रश्न, परिसरातील कारखान्याचा मोठ्याने आवाज येत असेल तर? उत्तर, परिसरातील कारखान्याचा सततच मोठ्याने आवाज येत असेल तर अगोदर त्यांना तसे कळवणे आवश्यक आहे। तसेच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही करता येईल। प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दांत लिहा। प्रश्न, कंपन म्हणजे काय? उत्तर, एखाद्या गोष्टीचे जलद गतीने जेव्हा आंदोलन होते तेव्हा त्याला कंपन होणे असे म्हणतात। प्रश्न, ध्वनीचे प्रसारण स्नायूंतून कसे होते हे व्यवहारातील उदाहरणे देऊन स्पष्ट करा। उत्तर, ध्वनी लहरींचे प्रसारण स्नायू माध्यमातून सर्वात वेगाने होते। स्नायू माध्यमातून आवाज अधिक स्पष्ट ऐकू येतो। उदाहरणार्थ, रेल्वे रुळाला कान लावून दूरवरून येणाऱ्या गाडीचा अंदाज घेतला जातो। प्रश्न, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? उत्तर, ऐकण्यास त्रासदायक असणारे सततचे आवाज ज्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो त्याला ध्वनी प्रदूषण असे म्हणतात। प्रश्न, ध्वनी प्रदूषण रोखण्यावर कोणती उपाययोजना कराल? उत्तर, गाड्यांचे हॉर्न उगीचच वाजवू नयेत। घरातील रेडिओ, टेप रेकॉर्डर किंवा टीव्ही यांचा आवाज मर्यादित असावा। वाहनाची देखभाल करून त्यांचे अनावश्यक आवाज कमी करावेत। तक्ता पूर्ण करा। ध्वनीचे स्वरूप त्रासदायक असणारे, त्रासदायक नसणारे। बोलणे केव्हा त्रासदायक असते? मोठ्या आवाजात बोलणे त्रासदायक असते, मृदू आवाजात त्रासदायक नसते। कुजबुजणे त्रासदायक नसणारे, विमानाचा आवाज त्रासदायक असणारे। गाड्यांचे हॉर्न त्रासदायक असणारे, रेल्वे इंजिन त्रासदायक असणारे, पानांची सळसळ त्रासदायक नसणारे, घोड्यांचे खिंकाळणे त्रासदायक नसणारे, घड्याळाची टिकटिक त्रासदायक नसणारे। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ। इयत्ता 6वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा।